खंडणीखोरांवर मकोका लावणार, रिव्हॉल्वर लावून फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बीडमध्ये सज्जड दम. लोकसभेला 1 जागा जिंकलेल्या अजितदादांना विधानसभेला 42 जागा कशा? राज ठाकरेंकडून निकालावर संशय व्यक्त. लोकांनी आपल्याला मतं दिली पण ती गायब झाल्याचा आरोप. ईडीला घाबरून भूमिका बदलल्याचा आरोप बिनबुडाचा. शिवरायांची शपथ घेऊन राज ठाकरेंनी सांगितला कोहिनूर मिल नोटिसीचा किस्सा. मनोज जरांगेंचं आमरण उपोषण 6व्या दिवशी स्थगित. आता उपोषण नाही, समोरासमोर लढाई होणार, जरांगेंचा इशारा. तर मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा नेण्याचेही संकेत. महिलेवरील ऑपरेशन नंतर डॉक्टर टाके मारायला विसरले. नांदेडच्या बिलोलीतला धक्कादायक प्रकार. महिलेच्या नातेवाईकांकडून डॉक्टरवर कारवाईची मागणी. आणि गिया बार्रेच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील नांदेडमधील विहिरीची पाहणी. दूषित पाण्याचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याची ग्वाही.